खरं तर लग्न सराईचा हा सगळा सीझन आहे आणि आपण बघतोय की जिथं हजारो लोकांचं जेवण केलं जातं, ज्यांच्या मार्फत जेवण केलं जातं, त्यांच्यावरच म्हणजे केटरर्स जे आहेत त्यांच्यावरच उपासमारीची वेळ येते का अशी परिस्थिती निर्माण झाली. अर्थातच जी काही युद्ध सुरू आहे इराण इराकचं, त्याचे परिणाम पडसाद अशा जे फूड इंडस्ट्रीमध्ये जी मंडळी आहेत त्यांच्यावर मोठा होताना दिसतो आहे परिणाम जो आहे. आणि इथे बघतोय आपण हजारो लोकांच्या जेवणाची जी तयारी केली जाते, ते आता हे सगळं साहित्य जशाला तसं ठप्प पडून आहे. यामागचं कारण महत्त्वाचं आहे ते म्हणजे गॅसचा तुटवडा आणि घरगुती गॅस किंवा कमर्शियल गॅस उपलब्धच होत नसल्याने किंवा त्याचा काळा बाजारही सुरू झालाय. त्यामुळं आता केटरर्स जे आहेत किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये काम करणारी जी ही सगळी लोक आहेत त्यांच्यावर मोठं संकट ओढावलंय. त्यांच्याकडनं जाणून घ्या. खरं तर दरवर्षी हा महिना खूप महत्त्वाचा असतो. लग्नसराई याच महिन्यात असते आणि वेगवेगळे कार्यक्रम असतात. सध्याची परिस्थिती काय आहे आणि अशी अभूतपूर्व परिस्थिती आधी कधी ओढावली होती का? यापूर्वी अशी परिस्थिती कधी ओढवलेली नाही आहे. आत्ता अगदी ऐन लग्नाच्या सीझनच्या तोंडावरती हा जो गॅस तुटवडा आला आहे, त्यामुळं अति भयंकर लोकांना त्रास होतो आहे. सगळे लग्न कार्य वगैरे सगळे बिझनेस ठप्प झाले आहेत. आमच्याकडे हजारो लोकांचं बुकिंग असल्या कारणाने आत्ता गॅस बिलकुल उपलब्ध होत नाही आहेत. आणि अगदी खूप आपण प्रेस केला तर मग ते एक युनिट गॅस की 4,000 रुपये 5,000 रुपये अशी काही आडून किमती सांगतात. आणि तेवढ्या किमतीला गॅस घेऊन पुढे काम करणं हे बिलकुल शक्य नाही आहे. नाविलाजाने आपल्याला हे सगळ्या तारखा पुढे ढकलतायत ज्यांचे कार्यक्रम आहेत आणि त्यामुळं व्यवसायावर त्याचा परिणाम होतोय असं तुमच्यासोबत आहे का? हो, व्यवसायावरती परिणाम होतो. आता ज्या आमच्या लोकांचं जे फ्रेश बुकिंग आहे, आता 14 तारीख आहे, मार्च किंवा 15 आहे, 20 आहे, त्यांना आम्ही 2 दिवसात गॅस उपलब्ध झाला तर आम्ही त्यांना काही देऊ शकत नाहीत. तर त्यांच्याकडेही काही पर्याय नाही आहे. कारण त्यांना बाहेरूनही कुठे त्यांना सपोर्ट मिळत नाही किंवा इतर कोणी काम करून देणारा भेटत नाही आहे. त्यामुळे ती सगळी जबाबदारी माझ्यावरती येऊन पडते. आणि ते मला जर गॅस लवकर उपलब्ध झाला तर मी ते करू शकेन. पण मग आत्ता काय म्हणजे तुमच्या या सगळ्या व्यवसायामध्ये तुम्ही इतरांना जेवायला करून देता, पण आत्ताची परिस्थिती आपल्यावरच उपासमार येते का? जर लवकर तोडगा नाही निघाला तर असं संकट दिसतंयच तुम्हाला हो पुढे? हो, ह्याच्यावर जर तोडगा जर निघाला नाही 2 दिवसात 400 मध्ये तर खूप मोठी उपासमार होईल. सगळं मार्केट डिसमिस होऊन जाईल. कटकटी होतील, बाकीचे काही खून खराबी होतील, लोकांना काम मिळणार नाही आहे, चांगले चांगले हॉटेल्स बंद होतील. आणि जे काही लोक बाहेर गावून आलेत जे किंवा त्यांचं दररोजचं बाहेर रोजीरोटी करून जे बाहेर जेवण करून जे रूमवरती जातात त्यांना पर्यायच नाही आहे. त्यांना पर्याय नाही. आपण तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे मेसही चालवली जात होती, मात्र आता ही सगळीच्या सगळी टेबल जे आहेत ते रिकामे आहेत, कारण की इथे अभ्यास केंद्रावर स्पर्धा परीक्षेसाठी येणारी मुलं जे आहेत त्यांच्यासाठी मेस चालवली जात होती. मात्र 200-250 मुलांची मेस अचानक बंद करावी लागली. त्याचं कारणही आहे की गॅसचा तुटवडा. आता हीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर अशा अनेक व्यावसायिक मेटाकुटीला येतील आणि त्यांच्याकडे कोण लक्ष देणार आणि पर्याय या सगळ्या व्यावसायिकांना उपलब्ध होईल का? गॅसचा जो काळा बाजार सुरू आहे त्याच्यावरही रोख लावली जाईल का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. बिझनेस पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.